नमस्कार मित्रांनो. YCMचे एक्झामसाठी कशा पद्धतीने प्रिपरेशन आणि एक्झामला जाताना कोणत्या गोष्टींकडे आपण लक्ष दिलं पाहिजे या संबंधीचीच माहिती आजची या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर मित्रांनो, चला सुरुवात करूया आजच्या या व्हिडिओला. तर सर्वात आधी काही बेसिक गोष्टी ज्या आहेत त्या आपण समजून घेणं गरजेचं आहे. ज्या असणार आहेत घरामधून निघण्यापासून एक्झाम सेंटर जे आपलं असतं म्हणजेच परीक्षा केंद्र त्या ठिकाणी पोहोचण्यापर्यंत आपण कोणकोणत्या गोष्टी लक्षात घेणं आणि त्यानुसार कृती करणं आवश्यक असणार आहे. तर ते आपण बघणार आहोत. आवश्यक याच्यासाठी की त्या गोष्टी केल्याच्यानंतर आपल्यावरील जो थोडासा तणाव असतो परीक्षेचा तो नक्कीच कमी झालेला असतो. त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्या इतर मित्रांसोबत शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा हेल्प होईल. ही जी एक्झाम आहे YCMची कुठल्याही कोर्सची असो डिप्लोमाची असो ती इझिली क्लिअर करण्यामध्ये म्हणजे थोडासा कॉन्फिडन्स येईल हा व्हिडिओ बघितल्याच्यानंतर त्यांच्यामध्ये सुद्धा. तर लाईक करा आणि आपण पहिल्या पॉईंटकडे येऊया की घरामधून निघताना कोणत्या गोष्टी आपल्याकडे आवश्यक असणार आहेत किंवा कोणत्या गोष्टीकडे लक्ष देणं गरजेचं असणार आहे. तो पहिला आपला मुद्दा असेल. दुसरा एक्झाम सेंटरवरचा. तर पहिल्या मुद्द्यामध्ये आपण सर्वात आधी जे एक्झाम दिवस असेल म्हणजे परीक्षेच्या दिवशी आपण थोडासा हलका आहार घेणं आवश्यक असणार आहे. म्हणजे एकदम जास्त पण खाऊ नका की आपण खाल्ल्याच्यानंतर आपल्याला परीक्षेमध्ये त्रास होईल किंवा परत आपल्याला वॉशरूम किंवा टॉयलेटचा वापर करावा लागेल. तर त्याच्यामुळे लिमिटेड खाणं जे आहे ते ठेवा जेणेकरून आपल्याला कुठलाही त्रास होणार नाही खाण्याच्या बाबतीत म्हणजेच आहाराच्या बाबतीत. त्याच्यामुळे हलका आहार जो आहे तो आपण ठेवा. हा खूप महत्त्वाचा पॉईंट आहे. याच्याकडे अनेकजण दुर्लक्ष करत असतात. त्याच्यानंतर जर बघितलं तर डॉक्युमेंट्स आपले जे आहेत ते आपल्याकडे असणे खूप आवश्यक असते आणि ते म्हणजे एक सर्वात महत्त्वाचा हॉल तिकीट आपलं जे प्रवेशपत्र आहे ते आपल्याकडे असणे आवश्यक असतं. त्याच्यामुळे ते अजिबात विसरू नका आणि त्याच्यासोबत कुठलंही हे एक ID प्रूफ जे आहे ओळखपत्र आपल्याकडे असणं आवश्यक असणार आहे. आणि त्याच्यासाठी आपण आधार कार्डसुद्धा यूज करू शकता. त्याच्यासाठी आधार कार्ड किंवा पॅन कार्ड वगैरे. तर शक्यतो आधार कार्ड सर्वांकडे आहेच. त्याच्यामुळे आधार कार्ड मी कन्सिडर करेन आपल्याकडे हॉल तिकीट आणि आधार कार्ड असणे आवश्यक असणार आहे. आणि इथून पुढे आपण एक्झामसाठी जाणार आहोत. पाण्याची बॉटल जरी नाही घेतली तरी अनेक सेंटरवर सध्या पाणी वगैरे असतंच उपलब्ध. त्याच्यामुळे ते प्रोव्हाइड करतात. त्याच्यामुळे जर आपल्याला स्वतःचं पाणी पाहिजे असेल तर एक बॉटल नक्की ठेवा पाण्याची. कारण थोडंसं हायड्रेशन जे आहे म्हणजे थोडंसं पाणी एक्झाम देत असताना पिणं खूप महत्त्वाचं ठरू शकतं. त्याच्यानंतर एक्झाम सेंटरवर ज्यावेळेस आपण पोचतो त्यावेळेस ज्या लक्षात ठेवायच्या गोष्टी असतात त्या अशा की 15 मिनिट आधी कमीत कमी हे आपलं टार्गेट असलं पाहिजे की कमीत कमी 15 मिनिट जो पण एक्झामचा वेळ असेल परीक्षेचा त्याच्या 15 मिनिट आधी आपण नक्की पोहोचलं पाहिजे जेणेकरून आपल्याला थोडासा वेळ भेटेल. आपलं पहिल्यांदा जर जात असाल तर आपलं जे सीट आहे ते कुठं आहे आणि त्याच्यानंतर बाकीच्या इतर गोष्टी समजून घेण्यामध्ये. आणि तिथं पोचल्याच्यानंतर थोडासा एकंदरीत वातावरण बघून आपलं जे थोडीशी परीक्षेसाठी काही जणांची दगदग असते ती नक्की कमी होऊ शकते. त्याच्यामुळे कमीत कमी 15 मिनटं आधी पोहोचण्याचा प्रयत्न करा. एकदा का एक्झाम सेंटरमध्ये आपण प्रवेश केला की त्याच्यानंतर काही गोष्टी आहेत ज्या आपल्याला समजून घेणं आवश्यक आहे. ते असणार आहे आपण एक्झाम सेंटरमध्ये बसल्याच्यानंतर वेल वाजेल. जे एक्झाम कोऑर्डिनेटर वगैरे आहेत ते आत येतील. सुपरवायझर आत येतील. एक्झाम कोऑर्डिनेटर नाही सॉरी सुपरवायझर आत येतील. तर ते आपल्याला उत्तरपत्रिका जे देतील त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं असणार आहे आपण चेक करून घेणे कुठले पेजेस जे आहेत ते कमी आहेत किंवा फाटलेलं आहे वगैरे. जर असं असेल तर आपण लगेच ती उत्तरपत्रिका जी आहे आन्सर सीट जी आहे ती बदलून घ्या. त्याच्यानंतर उत्तरपत्रिकेवर लावण्यासाठी आपल्याला बारकोड दिले जातात सध्या YCMमधून. तर हे जे बारकोड आहेत ते व्यवस्थितपणे बघून घ्या. याच्यावर असणारी जी पण माहिती आहे आपलं नाव आहे बाकीचे इतर गोष्टी आहेत त्या सगळ्या व्यवस्थित आहेत किंवा नाही ते तपासून घ्या. आणि जर काही चुकीचं असेल तर लगेच सुपरवायझरला कळवा. ते बाकीचे इतर गाईडलाईन आपल्याला त्याच ठिकाणी करतील. त्याच्यानंतर तिसरं पॉईंट जो महत्त्वाचा आहे उत्तरपत्रिकेच्या बाबतीत तो असणार आहे सही. आपली जी सिग्नेचर आहे ती उत्तरपत्रिकेवर करणे. अनेक वेळेस विद्यार्थी म्हणजे एवढे गोंधळलेले असतात डायरेक्ट उत्तरपत्रिका मिळाल्याच्या नंतर जेव्हा प्रश्नपत्रिका हातात येते त्यावेळेस डायरेक्ट लिहिणेच सुरू करतात. पण अनेकांची सही काही वेळेस राहून जाते. तर सही अजिबात विसरू नका. उत्तरपत्रिकेवर सही जी आहे ती नक्की करून घ्या. त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाचे जे 2 आहेत पॉईंट्स ते मे बी या व्हिडिओमधले शेवटचे असतील.
पण खूप जास्त इम्पॉर्टंट असणार आहेत, कारण एक कॉपी संदर्भात असणार आहे आणि एक लिहिण्यासंदर्भात. तर मित्रांनो, जे आपलं परीक्षा आहे ती इझी व्हावी, वेळ आपल्याला पुरावा, यासाठी जी गोष्ट आहे ती म्हणजे सोपे पण जेवढे पण प्रश्न असतील, प्रश्नपत्रिका मिळाली असेल तर वाचून घ्या. जेवढे पण सोपे प्रश्न असतील ते सर्वात आधी लिहून घ्या आणि त्याच्यानंतर कठीण प्रश्नांसाठी वेळ ठेवा. म्हणजेच कठीण प्रश्न जर आपल्याला मिळाले तर आपण त्याच्यासाठी वेळ देऊ शकतो, कारण आपण आधीच सोपे प्रश्न लिहून वेळ वाचवलेला असेल. तर ही गोष्ट नक्की लक्षात ठेवा. आणि त्याच्यानंतर कॉपी संदर्भात, तर मित्रांनो शक्यतो कॉपी करणे टाळा. शक्यतो नाही, कॉपी करूच नका. आपण हे सांगून सुद्धा अनेक असे विद्यार्थी मित्र आहेत जे कॉपी करतात. ही आपण त्यापैकी असाल तर नक्की कमेंट करून कळवा, आम्हाला पण आवडेल बघायला किती जण कॉपी करतायत. तर कॉपी करणे टाळा, कारण अनेक वेळेस कॉपी केसमध्ये बरेच विद्यार्थी फसतात आणि त्यांचं शैक्षणिक वर्ष जे आहे ते वाया जात असतं, किंवा बाकीचे इतर कॉपी केसचे ज्या कारवाई आहेत त्या विद्यार्थ्यांवर होत असतात. त्याच्यामुळे कॉपी केसमध्ये फसू नका, कुठल्याही प्रकारची कॉपी करू नका. तर हे सर्व जे टॉपिक्स आहेत ते आपल्याला हेल्प करतील आपले जो एक्झाम आहे तो व्यवस्थित देण्यासाठी. तर मित्रांनो, हेच होते टॉपिक्स जे आपल्याला हेल्प करतील एक एक्झाम सेंटरवर जाऊन एक्झाम देण्यासाठी. तर आजच्या व्हिडिओमध्ये थांबूया इथंच आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. पण तोपर्यंत आपल्यासाठी हा जो स्क्रीनवर दिसतोय हा एक नवीन व्हिडिओ आहे, आपल्याला नक्की आवडेल, तर तो सुद्धा नक्की बघून घ्या.